इचलकरंजी महापालिकेच्या आजच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत विरोधकांनी प्रशासनाला धारेवर धरलं, तर सत्ताधारी नगरसेवकांनीही प्रशासकीय राजवटीतील इतिवृत्ताबाबत विचारणा केली। अखेर महापौर उदय धातुंडे यांनी पुढील सभेत सविस्तर माहिती देण्याचं आश्वासन दिल्यानं या विषयावर पडदा पडला। दरम्यान भाजपच्या वतीनं प्रकाश दत्तवाडे, अविनाश कांबळे, मारुती पाथरवट, इम्रान बागवान यांची, तर शिवशाहू विकास आघाडीकडून संजय कांबळे, इम्रान हावेरी यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाल्याचं महापौरांनी घोषित केलं। तसंच विविध विषय समिती सदस्यांच्याही निवडी जाहीर झाल्या। इचलकरंजी महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आज पार पडली। सभेच्या प्रारंभी प्रशासनाकडून महापौर उपमहापौर निवडीच्या सभेचं इतिवृत्त कायम करण्याचा विषय मांडण्यात आला। त्यावर विरोधी गटनेते उदयसिंग पाटील यांनी आक्षेप घेतला। 4 वर्षाची प्रशासकीय राजवट संपली असली तरी मागील तारखांचे कार्यादेश दिले जात आहेत। प्रशासकीय राजवटीत चुका झाल्या असतील तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। सत्ताधारी तानाजी पवार, रवींद्र माने, रवी राजपुते, विठ्ठल चोपडे, प्रदीप धुत्रे आणि विरोधी गटातील मदन कारंडे, अमरजित जाधव यांनीही हा विषय लावून धरल्यानं उपमहापौर अनिल डाळ्या यांनी सभागृहाचं कामकाज चालण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहन केलं। तर महापौर धातुंडे यांनी पुढील सभेत सर्वांच्या शंकांचं निरसन करण्याचं आश्वासन दिलं। पहिल्याच सभेत नगरसेवक रवी राजपुते, ध्रुवती दळवाई, विद्या साळुंखे, सरिता आवळे यांनी वेगवेगळ्या विषयांवर मांडणी केली। त्यानंतर स्वीकृत सदस्य निवडीची प्रक्रिया सुरू झाली। त्याबद्दलही विरोधी गटनेता उदयसिंग पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला। त्यावर चर्चा झाल्यानंतर महापौर धातुंडे यांनी संख्याबळानुसार विविध विषय समिती सदस्यांची घोषणा केली। त्यामध्ये 16 सदस्य असलेल्या स्थायी शिक्षण आणि महिला बालकल्याण समितीमध्ये सत्ताधारी भाजपचे 11, शिवसेना शिंदे गटाचा 1, विरोधी शिवशाहू विकास आघाडीकडून 4 सदस्य, तर परिवहन समितीच्या 12 सदस्यांमध्ये भाजपचे 8, शिवसेना शिंदे गटाचा 1 आणि शिवशाहू विकास आघाडीकडून 3 सदस्य निवडण्यात आले। आयुक्त पल्लवी पाटील यांनी 4 प्रभाग समिती निवडीची प्रक्रिया, सदस्यांचा कालावधी आणि कामकाजाची माहिती दिली। तसंच इचलकरंजीसाठी 4 प्रभाग समित्या लवकरच जाहीर करणार असल्याचं महापौर धातुंडे यांनी सांगितलं।